नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे ऑक्टोबर 2024 या महिन्यासाठी तूळ राशींच्या व्यक्तींना मी आता मार्गदर्शन करणार. तूळ राशींच्या व्यक्तींना या महिन्यात प्रचंड श्रद्धा ठेवून प्रत्येक गोष्टीत काम करावं लागतं. संयम हा त्याच्या जोडीला असलाच पाहिजे, पण स्वतःवर विश्वास ठेवून प्रत्येक गोष्ट करावी लागेल. तर तुम्ही हा महिना सहज पार करू शकता. तुम्ही जर कुठे स्वतःच्या बाबतीत शंका कुशंका किंवा स्वतःवर काही डाऊट निर्माण व्हायला लागला तर मात्र मोठा गोंधळ या महिन्यात होऊ शकतो. त्यामुळे आपल्या स्वतःच्या कर्तृत्वावर आणि आपल्यावर प्रचंड विश्वास ठेवून आपल्याला या महिन्यात पुढे जायचं आहे, असं लक्षात ठेवा. या महिन्यामध्ये काही आरोग्याच्या तक्रारी तुमच्या दिसत आहेत. उदाहरणार्थ मस्तकी भागावर म्हणजे आपला शिरोभाग जो आहे त्या शिरोभागात काही तक्रारी दिसून येते. त्यामध्ये झोप जास्त येणे, आलस्य येणे, अतिविचारांनी काही त्रास होणे अशा गोष्टी दिसून येतात. अर्थातच आपण या उल्लेख केलेल्या गोष्टी टाळल्यात तर तुम्हाला 50% विजय तिथेच मिळवता येईल. पण त्या गोष्टीवर तुम्ही लक्ष ठेवायचं आहे वेळोवेळी आणि तुम्ही याच्यावर विजय मिळवा. प्रकृतीच्या बाबतीत मी आत्ताच सांगितलंय अशा प्रकारे तुम्ही त्याच्यावर कंट्रोल करायचं आहे आणि तसं जर तुम्ही केलं तर तुम्हाला जास्त आलस्य तुमचं जे आहे ते आपोआप निघून जाईल. तूळ राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की अशा थोड्याशा आळसाने सुद्धा आपलं उत्पन्न जे आहे किंवा आपलं जे पैसे मिळवण्याचं साधन आहे ते कमी होऊ शकतं. त्यामुळे आपण अजिबात हेळसांड करू नका असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. ज्या व्यक्ती नोकरी करणार आहेत त्यांनी वरिष्ठांशी भांडण किंवा वादविवाद करू नका. योग्य ती तडजोड किंवा थोडीशी पडती बाजू घेऊन आपला कार्यभाग साधून घ्या. कारण वरिष्ठ या महिन्यात ऐकणार नाहीत. ते तुम्हाला त्यांचं खरं करून त्याप्रमाणे करायला लावतील. तर ते वरिष्ठ आहेत तर आपण सुरुवातीलाच अशी भूमिका घेतली की यस सर, ही सगळी कामं तुमची इझी होत. तर म्हणून वरिष्ठांची मतभेद करू नका या महिन्यात असा मी नोकरी करणाऱ्या लोकांना संदेश देऊ इच्छितो. जे उद्योगधंदा करणारे, लघुउद्योग किंवा मोठा उद्योग करणारे असे जे व्यक्ती आहेत त्यांना काही अडचणींचा सामना करावा लागेल आणि त्या अडचणी अचानक निर्माण होतील आणि त्यासाठी तुम्ही तयार राहायला हवं. कारण अचानक काही आपण कामं जी केलेली असतात त्याच्या कंप्लेंट्स यायला लागतात की पूर्वी हे तुम्ही काम करून दिले आम्हाला पण त्याच्या अशा तक्रारी आल्या आणि त्यामध्ये एकदम टोकाची भूमिका असते की आता तुम्ही हे परत घ्या वस्तू, ही जे प्रॉडक्ट आहे हे तुमचं परत घ्या. अशा काहीतरी गोष्टी होऊ शकतात. तर त्यांचं योग्य निरसन करणे आणि त्यांची समजूत पटवणे इथे तुमचा खरा कस लागणार आहे. म्हणून याबाबतीत आपली तयारी ठेवून द्या. शिक्षण घेणारी जी मुलं आहेत त्या शिक्षण घेणाऱ्या मुलांनी वेळच्या वेळी आपली कामं करायला शिका. कारण काही वेळेला असं होतं की आपण एकदम गाफील असतो आणि असा गाफीलपणा या महिन्यात तुम्हाला कुठेतरी पडती बाजू घ्यायला लावेल किंवा पड खायला लावेल आणि तुम्हाला मान वर करायला जागा उरणार नाही, ना आपल्या पालकांसमोर ना आपल्या शिक्षकांसमोर. त्यामुळे मानहानी तुमची होईल तर असं होऊ देऊ नका. आपल्याकडून जी चूक व्हायला नको तिला तुम्ही आमंत्रण देऊ नका असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. तूळ राशीच्या व्यक्तींना मी असं सांगेन की ते विद्यार्थी दशेमध्ये असताना काही फसवणुकीचे योग मला दिसून येतात. कर्जा फसवणुकीचे नवीन अनेक प्रकार सायबर क्राईम वगैरे असे आलेले आहेत. तर विद्यार्थी जे आहेत ते मोबाईल तर सगळ्यांकडे असतोच आणि त्या सायबर क्राईममध्ये कुठेतरी अडकतील आणि काहीतरी गमावून बसतील असं मला या ठिकाणी दिसत आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या बाबतीत जागरूक राहा आणि व्यवहाराच्या बाबतीतही जागरूक राहा की जेणेकरून असं त्यांचं नुकसान होणार नाही. कारण ते पैसे पालकांचे असतील, तुमचे नसतील. तर म्हणून मुद्दाम मी हा सल्ला तुम्हाला देत आहे.
तूळ राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यात कुटुंबासाठी काही खर्च जो आहे तो तुम्हाला करावा लागेल, किंवा तुम्हीच लांबवून ठेवलेला किंवा पेंडिंग ठेवलेला काही खर्च जो आहे तो आता या महिन्यात एकदम ताबडतोब करावा लागेल असं दिसतंय. तर तो खर्च तुम्ही करा, टाळाटाळ करू नका, की जेणेकरून कुटुंबात एक अनुत्साहाचं वातावरण तयार होईल. ही गोष्ट तुम्ही टाळा असाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. उत्पन्न जे आहे या महिन्यात तुमचं धडपडीने आणि खूप मोठ्या प्रयत्नांनी मिळेल असं मला या ठिकाणी दिसतं. जे प्रयत्न तर प्रत्येकजण करतोच, पण जे प्रयत्न सामान्य माणूस करतो त्यापेक्षा काही जास्त प्रयत्न तुम्हाला या महिन्यात करावे लागतील. तर उत्पन्नाची सांगड तुम्ही खर्चाबरोबर योग्य प्रकारे घालू शकता. तर असं उत्पन्न आणि त्यातून मिळणारा लाभ याचं नियोजन तुम्हाला योग्य ते करावं लागेल असं मला या ठिकाणी दिसून येतं. आध्यात्मिक बाबतीत तुम्हाला जास्त आपलं अनुष्ठान किंवा असं जे आहे ते करायला वेळ मिळेल असं दिसत नाही आहे, पण नित्य अनुष्ठान हे नित्य असतं, ते करावंच लागतं आणि तेच तुम्हाला मानसिक धैर्य मिळवून देत असतं. म्हणून ते मानसिक धैर्य तुम्हाला प्राप्त होण्यासाठी आपलं नित्य अनुष्ठान जे आहे, वाचन जप जाप्य ते करण्याकडे पुढा असू दे, न चुकता ते करा, की जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. तूळ राशींच्या व्यक्तींनी जर या महिन्यामध्ये देवी कवच या सूक्ताचं वाचन किंवा पठण केलं तर बऱ्याचशा गोष्टींवर त्यांना त्याचा फायदा होईल आणि संकटांवरून मात करता येईल. हे होतं तूळ राशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.